घेऊन यायचं आहे, कारण का आपल्याला सामने वेळेत संपवायचे आहेत. तसेच बॅटर्स पाठवायचे आहेत. एलवडे एलवडे या संघाने बॅटर्स पाठवायचे आहेत. सलामीची जोडी पाठवायची आहे. बन्सी यांनी आपला मेडल घेऊन जायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. सागर पासिलकर यांचा शासकीय चषक 2024 मध्ये आपलं यशोचित सत्कार करण्यात येत आहे. तरी आपण ओंकार गुरव यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सागरजी पासिलकर यांचा सत्कार करायचा आहे. तसेच बन्सी यांनी आपलं मेडल घेऊन जायचं आहे. एलवडे संघाचे दोन्ही धडाडीचे बॅट्समन सूरज आणि किरण. स्ट्राईकला येतो किरण आणि नॉन स्ट्राईकला येते सूरज. दोनों पण काफी हिटर लगते हैं. 45 नंबर की जर्सी परिधान करते हुए सूरज और किरण. पाहूया सतीश 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 आपला पहिला चेंडू. काहीसा थोडासा चेंडूला गती कमी करून आणि पुन्हा एकदा चेंडू जात आहेत ते म्हणजे सतीश यांच्या कडे. पाहूया सतीश यांचा पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामधील दुसरा चेंडू घेऊन सतीश. आणि या मात्र चेंडूचा समाचार घेतलेला आहे आणि येत आहेत ते म्हणजे दणदणीत असा षटकार. दुसऱ्या बॉलवर मात्र किरण यांनी चांगला समाचार घेतलेला आहे. चेंडू मात्र पाठवलाय तो सीमारेषेच्या पार. पाहूया सतीश यांचा तिसरा चेंडू. चांगला चेंडू म्हणता येईल. निर्धाव असा चेंडू काढलेला आहे. पुन्हा एकदा सतीश पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळताना चौथा चेंडू घेऊन. आत्ता मात्र बॅटची कडा लागलेली आहे की नाही. नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. सतीशने काहीतरी स्पीडमध्ये कमी जास्त करून बॅटर्सला मात्र तिथेच उभा करून ठेवलेला आहे. पाहूया सतीश यांचा फुल टॉस. पाहूया चेंडू जाणार आहे ते वन बाउन्स बाउंड्री पार. दणदणीत असा हा चौकार. आठवण करून दिली तर खरोखरच सुमधुर गाण्याने बॅटीला आता खरोखरच धार चढली आहे. नाही नाही पण ती धार कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे ते म्हणजे सतीश याने. पहिलं षटक हाताळताना फक्त आणि फक्त 10 धावा सतीश याने दिलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आमचे
लाईनमन गणेश दुलप खरोखर मोलाचं सहकार्य म्हणता येईल. काल दिवसभरामध्ये सुद्धा त्याने दिलेली जागा सोडली नाही, आता सुद्धा सोडत नाही. पाहूया पुढचं षटक घेऊन कोण जाते. ओम देशमुख. छोटा बॉम्ब बडा धमाका होताय का पाहण्याचं औचित्य होईल. अंपायरना विनंती असेल कृपया आपण सामना फास्ट घ्यायचा आहे. सूरज सूरज टू ओम. पाहूया. सूरजच्या बॅटीमधून आलेला मात्र हा आणि पाहूया. सूरज पुन्हा एकदा सूरज सज्ज आणि पाहूया ओम. ओम यांचा पुढचा चेंडू खरोखरच निर्धाव चेंडूची सांगता करताना ओम काहीस 15-16 पावलाचा रनअप आहे. ओम. ओम पुन्हा एकदा सूरजसाठी मारा करेल आणि आत्ता मात्र सूरजची बॅट बोलायला लागली आहे आणि चेंडू जात आहे ते म्हणजे टू बाउन्स बाउंड्री पार चौकार. सोळा धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. दुसरं षटक मार्गस्थ असताना 16 धावा झालेल्या आहेत. ओम. पाहूया. ओम पुन्हा एकदा माराकडे देते सूरजसाठी. पुन्हा एकदा सूरजच्या बॅटीतून आलेला हा चांगलासा फटका म्हणता येईल आणि तेवढीच चांगली फिल्डिंग केलेली आहे ती म्हणजे याच बरोबर पुन्हा एकदा ओम मारा करणार आहेत तो. हो. पंचांचा इशारा. वाईट चेंडू. चार चेंडू आणि 18 धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे पाहूया. ओम खरोखरच चांगला चेंडू म्हणता येईल ओम यांचा. अगदी अखूड टप्प्याचा चेंडू. बॅट्समनला ते काही समजलेलं नाही. ओम खरोखरच बॉलमध्ये कमी जास्त स्वरूपाचा करून आपल्या टीमसाठी महत्वाची भूमिका बजावत आहे ते म्हणजे ओम. पाहूया. ओम पुन्हा एकदा चांगला असा चेंडू तेवढाच चांगला बॅट चिक्कडा घेऊन एक धाव पूर्ण केलेलं आहे आणि एकच धावावर समाधान मानावं लागलं आहे ते म्हणजे याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 19. पानसपे गावचे कल्याण डोंबिवली स्टार संदीपजी पवार यांचं इथं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी कारण कल्याण डोंबिवली म्हटलं तर सुपरफास्ट ट्रेनला खूप गर्दी असते.
पाहूया. ओम. शुभम. आत्ता आलेला जो वर्षात शुभमच्या पहिल्याच बॉलला पाहूया कॅच होत आहे का. नाही, कॅच सुटलेला आहे मित्रांनो. कॅच जर सुटली तर सामना सुद्धा सुटू शकतो. आपण भरपूर मॅचमध्ये असं पाहिलेलं आहे. आपल्याला कॅचेस घ्याव्या लागतील. शुभमच्या पहिल्या चेंडूवर एकच धाव आलेली आहे. चांगलं असं कॅच होता, परंतु पाहूया शुभमचा पुढचा चेंडू. मात्र पुढच्या चेंडूचा समाचार घेतलेला आहे आणि माझ्याकडे चेंडू जाणार आहे ते आर पार सीमा पार षटकार. देऊया डीजेला संधी. डीजे थँक्यू. पाहूया शुभमचा पुढचा चेंडू मात्र थोडासा लॉक साईडला कटवला आणि पाहूया या चेंडूवर किती धावा येतात. पण तिथं मात्र चांगली असे फिल्डिंग केलेली आहे ती. आणि याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 28. पाहूया शुभमचा चेंडू आणि थोडस बॉल जात आहे, तो स्पीड करत आहे. पाहूया काय होत आहेत ते. नाही, चांगली फिल्डिंग केलेली आहे. मात्र त्या दरम्यान किती धावा, 3 धावा घेतलेल्या आहेत. ओंकार गोरव कुठं असतील तर त्यांनी कृपया इकडे यायचं आहे. याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 31. आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आणि चांगला असा बॅटची कडा घेऊन चेंडू गेलेला आहे. पाहूया किती धावा येतील या चेंडूवर. हा मात्र गेलेला आहे तो चौकार. देऊया पुन्हा एकदा डीजेला संधी. पाहूया शुभम आपल्या संघासाठी काय रणनीती आखणार आहेत ते. पुन्हा एकदा बॉल जात आहे, तो सीमारेषा पार करत आहेत. या सुद्धा चेंडूवर 4 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा देऊया डीजेला संधी. कुंभारते आणि सणसवाडी या संघाने पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. आतापर्यंत खरोखरच एकही गडी बाद करू शकले नाहीत ते विले संघाला काहीतरी विकेट घ्यावे लागतील. कारण का काल सुद्धा जो मॅच झाला, आपले पोलीस 11 संघाचा मॅच झाला, त्यांचे सुद्धा एकही विकेट गेला नव्हता आणि त्यांनी तब्बल 66 धावा ठोकल्या होत्या. तीन ओव्हरमध्ये तिसरं षटक संपलेलं आहे आणि चौथा षटक मार्गस्थ असताना 39 धावा झालेल्या आहेत. पाहूया. वाव, खरोखरच चांगला चेंडू यॉर्कर स्वरूपाचा आणि या चेंडूवर मात्र 2च धावा आलेल्या आहेत त्या एलवडे या संघासाठी. याच्याबरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 41.
खरोखरच मला तर आठवण इम्रान खानची आठवण आली. इम्रान खान सारखा चेंडू फेकला तो ओम याने. हो हो, खरोखरच तेवढ्याच बॅटीचा चांगली फिल्डिंग म्हणता येईल. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत आणि 2च धावावर समाधान मानावं लागलेलं आहे, ते म्हणजे विले या संघाला, एलवडे या संघाला, सॉरी. पाहूया पुन्हा एकदा ओम. आत्ता मात्र झेल होत नाही आणि एकाच धावावर समाधान मानावं लागणार आहे. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे, ती म्हणजे 44 सॉरी. पाहूया ओम पुन्हा एकदा सज्ज. आपल्या उलटाच चेंडू आणि आता मात्र चेंडू जाणार आहे तो सीमा ओलांडून दणदणीत असा येणार आहे तो चौक. थँक्यू डीजे. खरोखरच मनोरंजनाचा खजिना आपण इथे घेऊन आलात, त्याबद्दल धन्यवाद. 48 धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत. चौथा षटक मार्गस्थ असताना शेवटचे आत्ता मात्र कॅच होते का बघूया. आणि खरोखरच टिपलाय झेल आणि संपलेला आहे तो किरणचा. 'सागर' पाहूया. सागर आता शेवटचा चेंडू गरगर फिरवत आहेत का. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर सागर आपला चेंडू काय करतात पाहण्याचं औचित्य ठरेल. गरगर फिरवत आहेत का. आत्ता मात्र चांगला चेंडू आणि इथे मात्र विकेट मिळणार आहे आणि 4 षटक संपलेले आहेत या. अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान दिलेलं आहे ते आणि विन होण्यासाठी 49 धावा लागणार आहेत. कुंभारते आणि सणसवाडी दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टाचका मध्ये यायचं आहे. हे चेंडू द्या. कुंभारते संघाला विनंती असेल कृपया आपण सहकार्य करायचं आहे. कुंभारते संघ लवकर यायचं आहे. एलवडे संघाने क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. अंपायर्सना विनंती असेल आपण लवकरात लवकर सामने घ्यायचे विनंती राहील.
एलवडे संघाने आपले सलामीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. सतीश आणि सौरभ 2 एलवडे संघाचे धडाकीचे फलंदाज, विले विले संघाचे 2 धडाकीचे बल्लेबाज सतीश आणि सौरभ. विले संघाला हा जर का मॅच जिंकायचा असेल तर 49 धावा बनवाव्या लागतील 4 षटकामध्ये. गणेश आहे तिथं. स्ट्राईकला येतो सतीश आणि न स्ट्राईकला येतो सौरभ. हा किरण आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आणि पॉवर प्लेचं षटक घेऊन आहे ते म्हणजे किरण. पाहूया किरणने मगाशी खरोखर चांगले तो केला का. ठीक आहे किरण यांचा पहिल्याच बॉलचा समाचार घेतलेला आहे आणि पाहूया किती धावा मिळतात त्या. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत त्या विले या संघाच्या सतीश याने. पाहूया किरण यांचा पुढचा चेंडू सतीशसाठी आणि डॉट बॉलची सांगता करताना सतीश आपल्या खरोखरच पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, दुसरा बॉल डॉट बॉल. पाहूया तिसऱ्या बॉल मध्ये काय चमत्कार घडवतायत का सतीश. आणि मात्र चमत्कार घडवलाय. बॉल जाते तो 1 बाउन्स चौकार. डीजे मास्टर. सतीश पाहूया आपल्या संघाची साथ निभावणार आहे सतीश. पुन्हा एकदा सतीशने पाहूया ना साथ काही निभावली नाही सतीशने. डीजे मास्तर घेतलाय झेल आणि बरं असा गाणं लावलेला आहे. खरोखर तुमचे मनापासून धन्यवाद देतो. आणि सतीश यांची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते म्हणजे कुणाल. बंटी काहीसे स्फोटक बॅट्समन आहेत विले या संघाचे. पाहूया किरण यांचा पुढचा चेंडू बंटीसाठी.
चांगला चेंडू पण तो बंटीना काही समजलं नाही. चेंडू जात आहे तो यष्टीरक्षकाच्या हातून परत बंटीकडे, सॉरी, परत जात आहे तो किरणकडे. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत ते किरण. आत्ता मात्र बंटीने समाचार घेतलाय चेंडूचा आणि चेंडू जात आहे तो टू बाउन्स, चौकार. प्रत्येक चौकारावर खरोखरच आठवण करून देत आहोत की शोला जरा भडके रे, खरोखरच भडकलेला आहे, आता फायर झालेला आहे. बघूया. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा ठोकलेल्या आहेत त्या विलेया संघाने आणि एक विकेट मात्र खर्च केलेली आहे. तसेच पुढचं षटक घेऊन कोण येणार? सूरज. ज्याने मगाशी खरोखरच चांगली अशी बॅटिंग करत असतेवेळी षटकार आणि चौकाराची आतषबाजी केली तो सूरज पुन्हा एकदा प्रथमेश लाईनमन मला असं वाटतंय सावली शोधत आहेत. सूरज, सूरज पाहूया. सौरभसाठी सूरजचा पहिला चेंडू असेल आणि चांगला असा जोरदार प्रहार केलेला आहे आणि चेंडू जो जात आहे तो आरपार सीमा पार. प्रथमेशला तो चेंडू द्यावा लागेल. बरोबर सौरभ गाण्यांचा खजिना घेऊन आपण विकी मांडवकर साहेब या मॅच साठी आलेला आहात. धन्यवाद देतो आपल्याला. पाहूया. सूरज यांचा दुसरा चेंडू सुद्धा समाचार घेतलेला आहे. पाहूया किती धावा मिळतात त्या. इथे मात्र फिल्डिंग झालेलं आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतात का आपल्याला? नाही, तिसरी धाव न घेतलेलीच बरी असे म्हणून 2 धावावर समाधान मानावं लागलं आहे ते विले या संघाला. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या आहे ती म्हणजे 18. एक विकेट खर्ची करून 18 धावा झालेल्या त्या विले या संघाच्या. पाहूया सूरज यांचा पुढचा चेंडू काहीसा टप्प्याचा चेंडू. पाहूया सूरज चेंडूच्या पाठीमागे. खरोखरच एकच धावावर समाधान मानावं लागलंय त्या विले या संघाला. काहीसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला दिसत आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. पाहूया. सूरज यांचा चौथा चेंडू मार्गस्थ होत असताना काहीशा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पाहूया. पुन्हा एकदा सूरज सज्ज. पाहूया सूरज आणि सूरजने आत्ता मात्र कॅच होते काय पाहणे ठरेल. नाही आणि कॅच सुटलेला आहे. मित्रांनो मी मगाशीच बोललो आपल्याला जर मॅच जिंकायची असेल तर कॅच ड्रॉप करून चालणार नाही. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 21. 5वा बॉल मार्गस्थ असताना सूरज
आता मात्र विले संघाला धाव घेता आली नाहीत. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 21. सूरज यांचा शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सूरज आपल्या संघासाठी या चेंडूवर काय करामत करतात ते पाहावे लागेल. आत्ता मात्र डॉट बॉलची सांगता सूरज यांच्याकडून. कुंभारते संघाने आपली उपस्थिती दाखवायची आहे. आपल्याला शेवटचा पुकार असेल. बारा बॉल आणि 28 धावाची आवश्यकता असणार आहे ते म्हणजे विले या संघाला. बारा बॉल आणि 28 धावा. विले संघाला थोडंसं काहीतरी षटकार आणि चौकारांचा पाऊस इथे पाडावा लागेल. आपल्याला सामना खेचून आणावा लागेल. किरण चाळके पुन्हा एकदा आपला दुसरं षटक घेऊन किरण चाळके. खरोखरच चांगला असा चेंडू टाकलेला आहे किरणने. पाहूया जोरदार असा प्रहार केलाय. कॅच होत आहे का? नाही मित्रांनो, कॅच सुटलेले आहे. दोनच धाव आलेल्या आहेत त्या या चेंडूवर. मात्र विले या संघासाठी 23 धावा झालेल्या आहेत. विले या संघाला मोठे षटकार आणि चौकार मारावे लागतील जर हा सामना आपल्याला जिंकायचा असेल तर. पाहूया किरण पुन्हा एकदा सज्ज. आत्ता मात्र जोरदार असा प्रहार केला आणि या पाहूया ना, खरोखर चांगली फिल्डिंग म्हणता येईल. एलवडे या संघाकडून चांगली फिल्डिंग झालेली आहे. धावा मात्र झालेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 24. कुंभारते या संघाला शेवटचा पुकार असेल. आपण लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची आहे. पाहूया किरणचा पुढचा चेंडू खरोखरच वाईट पंचदंडित करत आहेत. वाईट चेंडू. पाहूया. आता मात्र चांगला चेंडू किरणने हाताळलेला आहे आणि डॉट बॉलची सांगता करताना किरण पुन्हा एकदा पाहूया. किरण टू बंटी. बंटीने मात्र आता थोडासा बॉलला पुश करून ढकललेला आहे आणि एकाच धावावर समाधान मानावं लागलंय ते म्हणजे कुंभारते आणि सणसवाडी टच का बॉक्समध्ये जायचं आहे टच विन करण्यासाठी. विले या संघाला जर का सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. नाही, परंतु किरण याने बॅट्समनला जकडून तिथंच ठेवलेला आहे. तिसरी ओव्हर संपलेली आहे. तिसरा षटक संपलेला आहे. तिसरा षटक संपलेला असताना स्कोअर बोर्ड मात्र 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे ती विले या संघाला मात्र सामना जर का खेचून आणायचा असेल तर षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल. जसं काल पोलीस 11 संघाने केलं होतं, शिक्षक भारती संघाने केली होती, त्याचप्रमाणे फ्रेंड्स माणगाव या संघाने सुद्धा खरोखर प्रत्येकाने चांगली अशी आतषबाजी चौकार आणि षटकारांची केली होती. मित्रांनो, आपण यूट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून जर बघत असाल तर कालची मॅच बघा.
आपला संघ जर जिंकवायचा असेल तर आपल्याला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. या पुढील होणारे सामने 3 षटकांचे राहतील. प्रत्येक कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. सेकंड राऊंडचे सामने हे 3 षटकांचे राहतील. बॉलर्स नेम वा 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 मस्त मस्त चेंडू म्हणता येईल. आणि पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली ती विले या संघाने. पॅव्हिलियनच्या डाव्या आणि उजव्या साईडला येऊन बसायचं आहे. कुंभारते संघाला विनंती असेल. श्रवण यांनी खरोखरच चांगला असा चेंडू टाकला आणि 5 चेंडू आणि पाहूया श्रवण यांचा खरोखरच छोटा बॉम्ब बडा धमाका म्हणता येईल. श्रवणच्या माध्यमातून दोन्ही बॉल आणि चांगले हाताळलेले आहेत. आणि आता तिसरा चेंडू मार्गस्थ असताना श्रवण खरोखरच चांगली अशी आपल्या संघासाठी कामगिरी करत आहेत ते म्हणजे श्रवण. आत्ता मात्र समाचार घेतलेला या चेंडूचा. चेंडून मात्र आकाश भरारी घेतलेला आहे आणि या आकाश भरारीचा येणार आहे तो दणदणीत असा हा षटकार. डीजे व्होल्टेजचा मॅच. आणि आता मात्र इथं चांगला डॉट बॉलची सांगता करताना श्रवण काहीसा सामना आता मला असं वाटतं एलवडे या संघाने खेचून काढलेला आहे श्रवणच्या माध्यमातून. आता मात्र 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता राहणार आहे ती विले या संघाला. पाहूया. ओ हो 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 चांगला चेंडू आहे पण तो पाहूया या चेंडूवर किती धावा मिळतात त्या. एकच धाव घेतली आहे ती म्हणजे विले या संघाने. खरोखरच श्रवणचं कौतुक करावं लागेल. शेवटचं षटक हाताळत असताना अतिशय नियोजनबद्ध षटक त्याने टाकलेलं आहे आणि आपल्या संघासाठी मोलाचे सहकार्य मोलाची कामगिरी म्हणता येईल केलेली आहे. शेवटचा चेंडू श्रवण यांचा बंटीसाठी. बंटीना मात्र तो काही समजलेला नाही आणि विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.